समृद्धी महामार्गावर सिन्नर पोलिसांची मोठी कारवाई। आयशर ट्रकमधून चोर कप्प्यात विदेशी दारूची तस्करी उघड, 24 लाखांचा मुद्देमाल जप्त। नाशिक जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर सिन्नर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश केला। गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेली विदेशी दारू चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात आणली जात असल्याचं उघड झालंय। दिनांक 24 मार्च 2026 रोजी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांना गुप्त माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून समृद्धी महामार्गावरील शिवडे शिवार परिसरात सापळा रचला। दरम्यान मुंबईहून सिन्नरच्या दिशेने येणाऱ्या MH48 CQ 5692 या आयशर ट्रकला थांबण्याचा इशारा देण्यात आला, मात्र चालकाने वाहन न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी तात्काळ पाठलाग करत ट्रकला पोल क्रमांक 583.5 जवळ थांबवण्यात यश मिळवलं। कारवाईत धक्कादायक उघड, वाहनाची झडती घेतली असता ट्रकच्या मागील केबिनमध्ये अत्यंत हुशारीनं तयार केलेला चोर कप्पा आढळून आला। प्लायवूड आणि नटबोल्टच्या साह्यानं बंद करण्यात आलेल्या या कप्प्यातून विदेशी दारूचे बॉक्स सापडले। 88 बॉक्स विदेशी दारू, रॉयल चॅलेंज व मॅजिक मोमेंट्स, दारू किंमत 4,18,560, ट्रकचा एकूण मुद्देमाल 24,18,560। अटक आरोपी अंकित सुरेश पारिक वय 27 राजस्थान, मुरारीलाल मदनलाल पारिक वय 35 राजस्थान। गुन्हा दाखल। या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 202/26 अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता। ही दारू नेमकी कुठून आणली जात होती, कोणाच्या सांगण्यावरून आणि कुठं पोहोचवली जाणार होती, या तस्करी मागे किती मोठं रॅकेट कार्यरत आहे याचा सखोल तपास सिन्नर पोलीस करतात। पोलीस पथकाची कामगिरी। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वी कारवाई पार पाडली। समृद्धी महामार्गावरून सुरू असलेल्या अवैध तस्करीवर सिन्नर पोलिसांनी घातलेला हा मोठा आळा आहे। पुढील तपासातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता केली जाते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, नाशिक, नंदुरबार।